तर मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे अधिकार देण्याचं कारण काय असा सवाल दमानिया यांनी विचारला। अंजली दमानिया यांचं ट्विट करत धनंजय मुंडेंना उत्तर, कुणाचंही ज्ञान काढण्याआधी स्वतःला किती आहे ते तपासून पाहावं असं देखील त्यांनी म्हटलंय। 13 सप्टेंबर 2024 ला आयुक्तांनी प्रधान सचिव कृषी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटलंय की सोलार लाईट ट्रप आणि इतर वस्तूंचा लाभ डीबीटी स्वरूपात देण्यात यावा। खरेदी करून वाटप करण्यात येऊ नये असे या कार्यालयाचे स्पष्ट मत आहे, असे आयुक्त कार्यालयाने सूचित केले होते। तरीही 11 ऑक्टोबरचा 200 कोटींचा GR MAIDC आणि PDKV यांना निधी वळती करून त्यांच्या मार्फत तातडीने पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तसेच 8 ऑक्टोबरचा 500 कोटींचा थेट पुरवठा करण्यास मान्यता देण्यात येत आहे असे GR काढले। आयुक्ताने 13 सप्टेंबर 2024च्या पत्रात लाभ डीबीटी स्वरूपातच देण्यात यावा हे सूचित केले होते। म्हणूनच आयुक्तांना या कार्यक्रमाचे नियंत्रण अधिकारी न करता सदर योजना राबवण्यासाठी उपसचिव कृषी यांना कार्यक्रमाचे कार्यान्वयन आणि संनियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले। तसेच अपर सचिव कृषी यांना आहरण आणि संवितरण अधिकारी प्राधिकृत करण्यात आले आणि या पुरवठ्याचे देयके उपसचिव कृषी यांच्याकडे थेट सादर करण्यात यावे असे नमूद आहे। असे अधिकार पहिल्यांदाच मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडे देण्यात आले, या मागचं कारण काय?